या महाराष्ट्राचे ज्ञानदीप दीपस्तंभ या व्याख्यानमालेचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते माझे जुने स्नेही कॉम्रेड उदय नारकर, अजित अभ्यंकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रांनो, भाषणाच्या सुरुवातीसच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य याचा अनेक अंगाने आपणाला अभ्यास करता येणं शक्य आहे आणि तज्ञ इतिहासकारांनी तो केलेलाही आहे. विपुल लिखाण शिवाजी महाराजांच्या कार्यावरती झालेलं आहे, ते उपलब्धही आहे. शिवाजी महाराजांच्यावरती बोलताना आठवण येते ती माझे काका कॉम्रेड गोविंद पानसरे यांची. ते आग्रहानं एक मुद्दा मांडायचे, तो म्हणजे आपल्या देशातच नव्हे तर जगात अनेक राजे होऊन गेले, त्यांची साम्राज्य होती, पण त्यांच्यापैकी कुणाचीही जयंती साजरी होताना दिसत नाही. शिवाजी महाराजांची जयंती मात्र साजरी होते. याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला विचार, शिवाजी महाराजांनी उभं केलेलं कार्य हे आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे, दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. आणि म्हणून त्यांचा आधार घेतच आम्ही पुढे जात चाललेले आहोत. त्यांचा विचार आणि त्यांचं कार्य हे आम्हाला सतत प्रेरणादायी ठरलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण ध्यानात घ्यावा, तो म्हणजे देशातील इतर जे राजे होते त्यातील बहुतांशी राजा महाराजांना राज्य जे मिळालं ते वारसा हक्कानं मिळालं. औरंगजेबाला त्याच्या वडिलांच्याकडून मिळालं, इतरांना सुद्धा तसंच झालं. पण शिवाजी महाराजांचा त्याला अपवाद आहे, त्यांनी आपलं राज्य आपण स्थापन केलं. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज असं आपण ते म्हणतो, त्याचं हे कारण आहे. आता एखादं राज्य जेव्हा स्थापन होतं तेव्हा ते असं आपसुक होतं का? तर होत नाही. त्याला एक पार्श्वभूमी लागते. कोणत्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हा विषय खूप महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील संतांनी जी प्रबोधनाची चळवळ चालवली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लोकजागृती होती, अंधश्रद्धा निर्मूलन होतं, स्वभाषेचा स्वाभिमान होता आणि जो एक सांस्कृतिक वर्चस्ववाद त्यावेळी समाजावर लादला गेलेला होता, चातुर्वर्ण्याचं वर्चस्व समाजावरती होतं, ते झुगारून देण्याची प्रेरणा सर्व संतांनी आपणाला दिली आणि त्यामुळे स्वराज्य स्थापन करण्यासाठी एक अतिशय चांगली पार्श्वभूमी त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याचं श्रेय आपण संतांना निश्चितपणे दिलं पाहिजे असं मला वाटतंय. जसं आपण हे समजून घेतो त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया, तो म्हणजे स्वराज्य स्थापन होण्याच्या आधी महाराष्ट्राच्या सभोवतालची परिस्थिती कशी होती. बघा, उत्तरेकडे मोगलांचं राज्य होतं, विजापूरला दक्षिणेकडे आदिलशाही होती, अहमदनगरला निजाम होते, तिकडे आंध्रमध्ये गोवळकोंड्याला कुतुबशाही होती. हे सगळे जे राजे होते यांचा धर्म इस्लाम होता, वैयक्तिक धर्म इस्लाम होता. पण तरी देखील या राजांनी एकामेकावरती
हल्ले केलेले दिसतात, यांच्यामध्ये घनघोर लढाया झालेल्या दिसतात. हे आपण आवर्जून ध्यानात घेतलं पाहिजे. राजेशाहीचं एक वैशिष्ट्य असतं. राजा जो असतो तो पहिल्यांदा आपलं राज्य स्थिर करण्याचा विचार करतो. एकदा का त्याच्या राजवटीला स्थैर्य प्राप्त झालं की मग तो आपल्या राज्याचा विस्तार करायला बघतो. आणि जेव्हा राज्याचा विस्तार करण्याची वेळ त्याच्यावरती येते किंवा विचार त्याच्या मनामध्ये येतो तेव्हा त्याला सैन्यबळाची आवश्यकता लागते. सैन्याला देण्यासाठी हत्यारं लागतात आणि या सगळ्यासाठी प्रचंड प्रमाणावरती त्याला पैसा उभा करावा लागतो. आणि हा सगळा पैसा हा त्या काळात त्याची जी प्रजा असते त्या प्रजेच्या महसुलातून तो उभा करतो, त्यातून आपलं सैन्य उभा करतो आणि ते त्याच्या जोरावरती तो शेजारचा प्रदेश आपल्याकडे घेण्याचा, बळकावण्याचा, जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यावेळी झालेलं आहे. तसंच इतर धर्माच्या लोकांचं पण झालेलं आहे. राज्य विस्तार करताना धर्म आड आला नाही किंवा तुझा आणि माझा धर्म सारखा आहे, आपण दोघांमध्ये लढाई करूया नको असं कुणालाही वाटलेलं नाही. राज्य विस्तार करताना त्यांनी घनघोर लढाया केल्या, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. या ज्या लढाया होत होत्या आणि त्यांचं त्या काळातलं जे स्वरूप होतं त्या काळामध्ये जो शेतकरी होता तो शेतकरी त्या लढायांच्यामुळे खूपच नाडला गेला. जे शत्रूचे सैनिक यायचे आणि उभ्या पिकामधून घोडे घालायचे, पीक लुटून न्यायचे, घरदार लुटून न्यायचे, शेती उद्ध्वस्त करायचे, जनावरं पळवून न्यायचे, बाजारपेठ असेल तर ती लुटायचे. आणि अशा या सगळ्या लढायांच्या कारणामुळे शेतकरी वर्गाचं खूप नुकसान होत असे. हा मुद्दा नंबर 1. कधी पाऊस जास्त पडला म्हणून तर कधी पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळ असायचा. त्यामुळे देखील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्या काळातली महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर शेतकरी परागंदा झालेले होते. गावं ओसाड पडलेली होती. आणि आता स्वराज्य स्थापन करणं याचा अर्थ काय? स्वराज्य स्थापन करणं याचा साधा सरळ अर्थ असा की जे या भूमीतून परागंदा झालेले आहेत त्यांना पुन्हा बोलवायचं, त्यांना बोलवून पुन्हा त्या ठिकाणी वस्ती करायला लावायचं, त्यांच्या उपजीविकेची तरतूद करायची. हे सगळं करणं आणि या सगळ्या कामाला एक तात्विक आधार द्यायचा, एक वैचारिक बैठक द्यायची, सांस्कृतिक बैठक द्यायची, याचा अर्थ एक राज्य स्थापन करणं असा होतो. शिवाजी महाराजांनी असंच केलं, हे आपण ध्यानात घ्या. त्यांनी राज्य स्थापन करताना शेतकऱ्यांना बोलावलं, परागंदा झालेल्या सगळ्या लोकांना एकत्र आणलं, त्यांना बी बियाणं वाटली, शेतीची अवजारं वाटली, शेती करण्यासाठी लागणारं जे पशुधन होतं ते दिलं आणि सांगितलं की तुम्ही आता परागंदा होऊ नका, तुमची उजाड झालेली खेडी जी आहेत ती पुन्हा वसवा, आपण ही भूमी स्वच्छ करूया. सगळीकडे झाडं झुडपं वाढलेली होती, त्यातनं श्वापदं फिरत होती, त्यांना हाकलून लावूया आणि पुन्हा नांगर घेऊन आपण ही शेती करूया असा एक विश्वास शिवाजी महाराजांनी परागंदा झालेल्या जनतेला दिला. त्या जनतेला बोलावून शेती करायला लावली. आता प्रश्न होता या शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा, आणि ते संरक्षण ही शिवाजी महाराजांनी दिलं. ते संरक्षण त्यांनी कसं दिलं तेच त्यांचं शेतीविषयक धोरण आहे, हे आपण ध्यानात घ्या. त्यावेळेचा जो समाज होता तो सगळा समाज हा शेतीप्रधान समाज होता. औद्योगिकीकरण अजिबात झालेलं नव्हतं. शेती हाच एक मुख्य व्यवसाय होता.
आणि शेती व्यवसायाला पूरक असे 12 बलुतेदार हे प्रत्येक गावामध्ये होते. आता शेतीसाठी महत्वाचा माणूस म्हणजे सुतार, लोहार, चर्मकार, ही जे 3 घटक आहेत. यामुळे शेतीला लागणारी सगळी अवजारं, ही अवजारं असल्याशिवाय शेतीचं काम होत नाही. त्यामुळे जे 12 बलुतेदार होते त्याच्यामध्ये मग लहान व्यापारी आले, अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत, ते सर्व आले. या सर्वांना एक आधार देण्याची गरज होती. मी वारंवार हा उल्लेख करतो, याचं कारण असं की त्या होत्या की या 12 बलुतेदारांच्या वरती वतनदारांचा फार प्रभाव असायचा. आणि या वतनदारांना 12 बलुतेदारांनी त्यांच्याकडच्या वस्तू फुकट द्याव्या लागत. सुतारानं वतनदाराचं काम फुकट करायचं, त्याची गाडी दुरुस्त करून द्यायची. लोहार असेल तर त्यानं फुकट काम करायचं. चर्मकारानं अवजारांचे पट्टे असतील, शेतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तू असतील त्या फुकट द्यायच्या. तेली असेल त्यानं तेल द्यावं. हे सगळं वतनदारांच्या मर्जीवर चालायचं आणि हे वतनदार या सर्व शेतकऱ्यांना नाडायचे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जो राजा असायचा तो दूर कुठेतरी असायचा. त्याचा आणि जनतेचा कसलाही संबंध नसायचा. हा फार आजच्या काळातला देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे. राज्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये जे सुसंवाद पाहिजे तो त्या काळात नव्हता. व्यवस्था कशी होती? राजा काय करायचा, एक जहागीर द्यायचा. बाबा तुला एक 200 गावांची जहागीर. तो जहागीरदार झाला. जहागीरदार काय करायचा, इनाम द्यायचा गावं, तू एवढं इनाम घे. नंतर वतनं दिली जायची. ही वतनं व्यक्तीला दिली जायची, संस्थांना दिली जायची. त्या काळातल्या संस्था म्हणजे त्या त्या गावातली मंदिरं होती, ती त्या मंदिरांना वतनं द्यायला लागायची. अशी एक व्यवस्था होती. आणि लोक नाराज कुठे होते तर त्या काळातली जी कर प्रणाली होती, टॅक्स सिस्टीम ज्याला म्हणतो, ती सिस्टीम, ती व्यवस्था ही अतिशय चुकीची होती. चुकीची होती म्हणजे कशी होती? तर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे एक 5 एकर शेती आहे, तर त्याचा जो वतनदार आहे तो वतनदार त्याला सांगायचा की, तो जो इनामदार आहे तो सांगायचा की तुला 5 एकर शेतीसाठी इतका कर आम्हाला दरवर्षी द्यायला लागेल. आणि गावचे पाटील आणि गावचे कुलकर्णी हे कर गोळा करणे वगैरे ही कामं करायचे, त्याचं दप्तर ठेवायचे, ही त्या लोकांच्याकडे काम असायची. कर ठरलेला होता. दुष्काळ पडला तरी कर द्यावा लागे. शत्रूच्या सैनिकांनी धान्य लुटून नेलं तरी कर द्यावा लागे. पावसानं पीक वाहून गेलं तरी कर द्यावा लागे. आणि जर का एखाद्या शेतकऱ्यानं कर दिला नाही तर ते जे इनामदार वगैरे ही जी कर वसूल करणारी मंडळी होती ती जबरदस्तीनं त्याच्याकडनं कर वसूल करायची. त्यासाठी त्याचं शेत घाण ठेवून घ्यायची, वस्तू विकायला लावायची किंवा त्याचं शेतच बळकावायची. त्यामुळे या सगळ्या कर प्रणालीला त्यावेळेचा शेतकरी कंटाळला होता आणि तो उठावाच्या तयारीत होता की बाबा बरोबर नाही. अगदी आत्ताचा तुम्ही घ्या की आज सुद्धा जी कर प्रणाली आपल्या देशामध्ये आहे तिच्याबद्दल लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. कारण हे प्रत्येकाला कर द्यावा लागतो, घरपट्टी द्यावी लागते, पाणीपट्टी द्यावी लागते, वीज, किती प्रकारचे कर आपण देतो आणि त्याबद्दल आपल्याला काय मिळतं हा सुद्धा आजच्या दृष्टीने एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपलं स्वराज्य स्थापन केलं तेव्हा पहिली गोष्ट केली, त्यांनी कर प्रणाली बदलली. एखाद्या राज्याची कर प्रणाली बदलणं हा त्यातला गुणात्मक फरक असतो. महाराजांनी काय केलं बघा. म्हणजे महाराजांना सामान्य जनतेचा पाठिंबा का मिळाला हे यातनं तुम्हाला दिसून येईल. महाराजांनी सगळ्यांची जमीन मोजली, त्याची नोंद केली,
कोणकोणती पिकं कुठे कुठे येतात ती बघितली, त्याचा अभ्यास केला त्यांच्या सगळ्या सैनिकांच्या मार्फत, त्यांच्या यंत्रणेमार्फत म्हणूया आपण. आणि पहिल्यांदा त्याने असं केलं की सरसकट एक कर द्यायचा ही जी पद्धत आहे ती त्यांनी रद्द केली. किती महत्वाचा निर्णय आहे. त्यांनी सांगितलं यावर्षी तुमच्या शेतामध्ये जे पीक येईल त्याचे आपण 5 भाग करूया, 5 वाटे करूया. त्यातले 3 वाटे तुम्ही ठेवून घ्या आणि 2 वाटे तुम्ही स्वराज्याला द्या. हे किती महत्वाचं आहे. म्हणजे आपोआप असं झालं की ज्या वर्षी जास्त पिकेल त्याचेही 3 वाटे, कमी पिकलं त्याचेही 3 वाटे. म्हणजे ठराविक कर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दिलाच पाहिजे आणि न द्याल तर तुम्हाला आम्ही शिक्षा करू. ही जी कर वसूल करण्याची त्या काळातली पद्धत होती ती महाराजांनी बदलली. आणि त्यामुळे जनतेला असं वाटलं काशी सुखदुःखाचा विचार करणार आहे, सुखदुःखाला समजावून घेणार आहे. आणि तो काय म्हणतो की जे पिकेल त्यातला थोडासा भाग द्या, 2 भाग स्वराज्याला द्या. पूर्वी काय होतं, राजा काय म्हणायचा, जागीरदारानं मला इतक्या गावाचा कर द्यायचा. जागीरदार म्हणायचा मी तुम्हाला इनामं दिलेली आहेत, तुम्ही मला इतके पैसे द्या. व्हायचं काय याच्यामध्ये, हे जे मधले लोक होते हे जास्त कर घ्यायचे शेतकऱ्यांच्याकडनं, त्यातला बराचसा भाग आपण ठेवून घ्यायचे आणि राजाला त्याच्या इच्छेप्रमाणे जे काय पाठवायचं आहे तेवढं पाठवायचे. त्यामुळे हे सगळे जे मधले लोक होते, जागीरदार होते, इनामदार होते, हे श्रीमंत झालेले होते. यांनी आपल्या पदरी सैन्य बाळगलेलं होतं. ते प्रसंग पडला तर राजाकडे डोळे वटारायला देखील मागे पुढे बघत नव्हते. त्यांची एक स्वतंत्रपणे यंत्रणा तयार झालेली होती. कधी कधी ते राजाला नमवत होते. यांनी वरती पैसे पाठवले तर खजिन्यामध्ये पैसे येणार, राजा यांच्यावरती अवलंबून असायचा. महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये हा प्रकार थांबवला. हे जे मधले लोक होते त्यांना सांगितलं की तुमची सगळी वतनं इनामं जी काय तुम्हाला दिलेली आहेत ही मी बंद करतो. आता माझी यंत्रणा असेल, माझ्या यंत्रणेच्या मार्फत लोक शेतावर जातील, जे काही पिकलेलं असेल त्याचे 5 हिस्से करतील, त्यातले 2 स्वराज्याला मिळतील, त्यातनं स्वराज्याचा गाडा आपण पुढे नेऊया आणि उरलेलं जे आहे 3 ते शेतकऱ्याला सुखा समाधानानं खाण्यासाठी मिळेल. हे जे शिवाजी महाराजांनी केलं ही त्या काळातली एक सामाजिक आर्थिक क्रांती होती. हे क्रांतिकारक धोरण शिवाजी महाराजांनी आखलं आणि म्हणून आज सुद्धा महाराजांचं हे धोरण आपण ध्यानात घेतलं पाहिजे. महाराजांनी हे सगळं करत असताना एक गोष्ट केलेली दिसते. आता स्वराज्य आहे त्यासाठी सैन्य पाहिजे, तर सैन्याचे त्यांनी 2 भाग केलेले दिसतात. हे फार महत्वाचं आहे, आजच्या काळात देखील महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं सैन्याचा पहिला प्रकार म्हणजे खडं सैन्य, ते 24 तास तो सैनिक आहे. तो सैनिक त्यानं नेमून दिलेल्या कामावरती आहे, जबाबदारीवरती आहे आणि त्याबद्दल त्याला त्यावेळच्या नियमाप्रमाणे मिळणारा पगार आहे. हा सैनिक झाला. दुसरा जो आहे तो अर्धवेळ सैनिक आहे. हा सैनिक आपल्या घरी राहतो, शेती करतो. यातले बरेच जण वारकरी देखील आहेत, ते विठोबाची भक्ती करतात. आणि मग संध्याकाळी जेव्हा शेतावरून ते घरी येतात त्यावेळी आपल्या गावामध्ये जो आखाडा असतो त्या आखाडामध्ये ते व्यायाम करतील, ते कुस्ती खेळतील, ते मलखांब खेळतील, ते लाठी फिरवतील, तलवारबाजी शिकतील आणि नियमितपणे व्यायाम करून ते तयार असतील. आणि महाराजांनी एक हाक दिली तर महाराजांच्या हाकेला प्रतिसाद देऊन तलवार हातामध्ये, पाठीला ढाल
आणि हातामध्ये भाला आणि आपला घोडा घेऊन ते तयार असतील असं एक सैन्य त्यांनी तयार केलं. यामुळे काय झालं की गावाला आपोआप एक शिस्त लागली. गावामध्ये सुदृढ प्रकृतीचे तरुण निर्माण झाले. त्याचबरोबर संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, यांची भजनं संध्याकाळी गावोगावी म्हटली जायची. त्यातनं एक वातावरण निर्मिती झाली, एक मंगलमय वातावरण निर्माण झालं. म्हणजे माणूस शरीरानं सुदृढ झाला, माणूस मनानंही सुदृढ झाला आणि हे असं कोणत्याही क्षणी उपलब्ध असणारं प्रचंड प्रमाणावरचं सैन्य महाराजांनी तयार केलं. प्रथा अशी होती बघा की विजयादशमी दसऱ्याचा सण संपला की हे सगळे सैनिक मुलुकगिरीवरती जायचे आणि अक्षय तृतीया झाली की पुन्हा सगळे गावाकडे यायचे आणि मग शेतीची कोळपण असेल, पेरणी असेल आणि शेतीच्या कामाला सुरुवात करायची. म्हणजे एका बाजूला शेतामध्ये काम करण्यासाठी सुदृढ सैनिक मिळाले, शेतकरी मिळाले आणि हाच सुदृढ मावळा हा महाराजांचा सैनिकही झाला. अशा प्रकारे खडं सैन्य आणि त्याचबरोबर शेतामध्ये राबणारं, तुकारामांचे अभंग म्हणणारं आणि गावामध्ये व्यायाम करून मजबूत झालेलं सैन्य महाराजांना उपलब्ध झालं. हे धोरण सुद्धा आजच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे असं मला वाटतंय. जे सैनिक त्यांच्याकडे आले त्या सैनिकांसाठी महाराजांनी काही नियम केले. ते नियम त्या काळामध्ये आज आपल्याला वाटेल की याच्यामध्ये काय, पण त्या काळामध्ये फार महत्वाचे होते. सैनिक काय करायचे, सरळ लढाईवरती गेले की लुटालूट करायचे. लुटालूट करण्याची त्यांना परवानगी होती. लुटीतील काही हिस्सा ते आपण ठेवून घ्यायचे आणि काही हिस्सा ते राजाला द्यायचे. अशा वेळी काय होतं की लढाई करण्यापेक्षा सैनिकांचं लक्ष हे लुटालुटीकडे जास्त जातं. महाराजांनी ही प्रथा बंद केली. त्याने सांगितलं लुटालूट करायची नाही आणि जर वेळ प्रसंगी लुटालूट केली असेल तर ती सगळीच्या सगळी लूट ही स्वराज्याच्या खजिन्यामध्ये तुम्हाला जमा करावी लागेल. वैयक्तिक नेता येणार. जेव्हा स्वराज्यासाठी आर्थिक बळकटीची गरज वाटली तेव्हा महाराजांनी स्वाऱ्या करून लूट केलेली आहे. पण ती लूट कोणताही सैनिक आपल्या घरी घेऊन गेला नाही. ती सगळी लूट स्वराज्याच्या खजिन्यामध्ये आली आणि स्वराज्य बांधणीसाठी त्या लुटीचा उपयोग झाला. हा देखील किती महत्वाचा मुद्दा आहे. हा पण मुद्दा असा होता जेव्हा मोहिमा निघायच्या तेव्हा शेतकऱ्याचं पीक शेतामध्ये असायचं. अशा काळामध्ये महाराजांनी नियम केला की आमच्या सैनिकानं शेतामधून घोडा घालायचा नाही. भले तर सावकाश जा पण बांधावर जा. शेतकरी मशागत करतो, बी बियाणं पेरतो, खत घालतो, मशागत करतो आणि त्याच्या डोळ्या देखत त्यानं उभं केलेलं पीक तुमचं घोडदळ जर नष्ट करणार असेल तर तुमच्याबद्दल त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये, गावकऱ्याच्या मनामध्ये आदर कसा निर्माण होईल. आणि म्हणून आमच्या सैनिकांनी आपले घोडे हे बांधावरच नेले पाहिजेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामधून अजिबात ते घालायचे नाहीत. हा त्यांनी नियम केला. आता मोहिमेला निघाल्यानंतर मुक्काम करण्याची वेळ होते. एका गावातून दुसऱ्या गावात जावं लागतं. त्या काळातली प्रथा अशी होती की समजा 50 मैलावर आपण संध्याकाळी पोचणार असू मुक्कामाला तर आधी काही लोक तिकडे जायचे आणि गावकऱ्यांना एकत्र करायचे आणि सांगायचे की आमचे इतके सैनिक येत आहेत, त्यांचा सगळा स्वयंपाक करा. आणि सैनिकांसाठी केलेल्या स्वयंपाकाचे पैसे द्यायचे नाहीत असा त्या काळामध्ये एक अलिखित नियम होता. आणि त्यामुळे लोकांनी आपलं धान्य वापरायचं, आपलं सरपण जळण वापरायचं, बायकांनी सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करायचा आणि त्यांना खायला घालायचं. पण पैसे घ्यायचे नाहीत, पैसे मिळायचे नाहीत. यातूनच मित्रांनो
लष्कराच्या भाकरी भाजणे हा शब्द प्रयोग आला असावा. लष्कराचं काम करायचं पण काय त्यातनं पैसे मिळायचे नाहीत. महाराजांनी हे बंद केलं. म्हणजे मला बघा हे आपणासमोर मांडायचं आहे की शिवाजी महाराज किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करतात. त्यांनी हे बघितलं की आपले सैनिक गेले, त्या गावात राहिले, गावातल्या लोकांनी अशा रांगेनं चुली मांडल्या, यांना भाकरी करून दिली, भाजी करून दिली, स्वयंपाक करून वाढलं आणि आपण त्यांना काहीच देत नाही, उलट दादागिरी करतो. तेव्हा महाराजांनी सांगितलं आधी लोक जे व्यवस्थेसाठी जातील त्यांना त्यांचं धान्य घेतल्याबद्दल, त्यांचं जळण घेतल्याबद्दल, त्यांचे पैसे घेतल्याबद्दल, त्यांचं सगळं साहित्य घेतल्याबद्दल व्यवस्थित पैसे दिले पाहिजेत. फुकट खायचं नाही आहे. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या प्रजेचं संरक्षण तुम्ही करता आहात तर ते कुठपर्यंत करतात तर सैनिकांना वाढण्याबद्दल त्याचे महाराज पैसे देत आहेत. आता हा किती महत्वाचा मुद्दा आहे बघा. दुसरं असं की आता सैनिकाने गावात मुक्काम करायचा आहे. मुक्काम करणाऱ्या सैनिकांना महाराजांनी सांगितलंय की बाबानो तुम्ही सावधगिरी बाळगा. समजा एखाद्या सैनिकाला चिलीम ओढण्याची लहर आली आणि त्याने चिलीम ओढली आणि आग तिकडेच टाकली तर झोपडीला आग लागू शकते, गोठ्याला आग लागू शकते, गवताच्या गंजीला आग लागू शकते, पिकाला आग लागू शकते. आणि केवळ बेपरवाईमुळे जर असं नुकसान शेतकऱ्यांचं होणार असेल तर ते आपण टाळलं पाहिजेत. म्हणून जे शेतकरी, जे सैनिक, शेतकरी असा उल्लेख काय येतो माझ्याकडून तर ते शेतकरीच आहेत, तिथे जातात, तिथे राहतात, त्यांना मार्गदर्शन सूची आहे किंवा तुम्ही असं असं वागायला पाहिजे, ही तुमची आचारसंहिता आहे. तसंच जे स्वतःला स्वराज्याचे सैनिक म्हणून घेतात त्यांनी तुम्ही ज्या गावात जाल त्या गावात किंवा तुमच्या स्वतःच्या गावात स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे. स्त्रीकडे वाकड्या नजरेनं तुम्ही बघता कामा नये. इतकंच नव्हे तर कोणी एखादा इनामदार असेल, वतनदार असेल किंवा जागीरदार असेल, त्यानं जर स्त्रियांना त्रास दिला असं जेव्हा महाराजांना कळलं तेव्हा त्याचा मुलाहिजा न राखता तो आपल्या विरोधी जाईल की आपल्या बाजूला येईल याचा विचार न करता तो आपला आहे, नातेवाईक आहे, उद्या त्याच्यापासून स्वराज्याला हानी पोहोचेल असाही विचार न करता. हे मी काय म्हणतोय तर हल्ली कार्यकर्त्यांनी गुन्हे केले, वाईट कामं केली, त्यांना सावरून घेण्याची प्रथा आपल्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. महाराजांनी अशा प्रथांना कधीही थारा दिलेला नाही, प्रोत्साहन दिलेलं नाही आणि सांगितलेलं आहे की जर कोणी स्त्रियांच्या बाबतीमध्ये आगळीक करील मग तो कोणीही असेल, मी याच्या विस्तारात जात नाही, अनेक उदाहरणं देता येण्यासारखी आहेत. त्यांनी आपल्या सैन्याच्या सेनापतीला देखील शिक्षा केली आहे, गावाच्या पाटलाला शिक्षा केलेली आहे आणि जरब बसवलेली आहे की माझ्या स्वराज्यामध्ये जी स्त्री आहे ती सुरक्षित. काय मुद्दा होता? आता घरातला माणूस शेतावरती गेला, त्याची भाकरी घेऊन स्त्रीला जायला पाहिजेत. स्त्री एकटी शेतावर जाते, रानात जाते, काम करते, एकटी घरी येते, तर ही जी शेतकऱ्याची पत्नी असेल, बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल, जी कोणी असेल, तिच्याकडे कोणीही वाईट नजरेनं बघता कामा नये असा कायदा करणारा हा मला वाटलं इतिहासातला एकच महापुरुष असेल. त्याने सांगितलं नाही चालणार, स्त्रियांच्याकडे वाईट नजरेनं जर कोण बघेल तर त्याला मी शिक्षा करीन म्हटल्यानंतर त्यांनी करून दाखवल्या आणि त्यामुळे स्वराज्यामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या सुरक्षित राहिल्या, त्या जास्त काम करू लागल्या, जास्त उत्पादन करू लागल्या. हा किती महत्वाचा मुद्दा आहे. आज देखील आम्ही ट्रेड युनियनचे लोक म्हणतो की कामावर बाईला सुरक्षा द्या. कुठे आहे सुरक्षा? बाईला जेव्हा वाटेल की मी सुरक्षित आहे त्यावेळेस ती जास्त काम करू शकेल. हा शिवाजी महाराजांनी आम्हा सगळ्यांच्या पुढे घालून दिलेला आदर्श आहे. मित्र, शिवाजी महाराजांची जी पत्र उपलब्ध आहेत त्यामध्ये असं आहे की सैनिकांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावता कामा नये. भाजी म्हणजे किती किती विचार करतात ते. लूटमार सोडा,
भाजीच्या देठाला देखील हात लावता कामा नये, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. जे शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन सुरक्षित पाहिजे. ते सुरक्षित असेल तर तो विकू शकेल, खाऊ शकेल. अहो, दरवर्षी आम्ही बघतो आपल्या देशामध्ये लाखो टन धान्य कुजून जातं. शीतगृह नसल्यामुळे लाखो टन भाज्या सडून जातात. कुठे आपण शेतकऱ्यांच्या उत्पादनाची काळजी करतो? अजिबात करत नाही. महाराज म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीची देखील आपण काळजी केली पाहिजे, असा कायदा त्यांनी केला. मित्रो, शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आरमार स्थापन करण्याचा निर्णय, तो जो कालखंड आहे किंवा त्याच्या आधीचा कालखंड आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आधीचा कालखंड आहे, तर त्यानंतर देखील बरीच वर्ष समुद्र पर्यटन करणं हे निषिद्ध होतं. समुद्रामध्ये जायचं नाही, ते पाप आहे. आणि भारत हे एक द्वीपकल्प आहे, तिन्ही बाजूनी पाणी आहे. महाराजांनी हा भूगोल ध्यानात घेतला आणि ते म्हणाले की मी जर स्वराज्य स्थापन करणार असेल तर या स्वराज्याला जसा देशातल्या इतर राजवटींच्या पासून धोका निर्माण होऊ शकतो, तसाच तो समुद्र मार्गाने येणारे फ्रेंच असतील, ब्रिटिश असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, यांच्यापासून देखील धोका निर्माण होऊ शकतो. आणि ते यायला सुरुवात झालेली होती. त्यांनी वखारी स्थापन केलेल्या होत्या. मग त्यांनी असा विचार केला की आपल्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आरमार स्थापन करावं लागेल. ते त्यांनी केलं. हा निर्णय किती क्रांतिकारक निर्णय आहे बघा. की ज्या काळात धर्मशास्त्र म्हणतात की समुद्र पर्यटन निषिद्ध आहे, अशा काळामध्ये शिवाजी महाराज आपलं आरमार स्थापन करतात. आता आरमार स्थापन करायचं म्हटल्यानंतर मोठ्या बोटी हव्यात. मग बोटी हव्यात तर त्यासाठी उत्तम प्रतीचं लाकूड हवं. हे लाकूड कोकणातल्या जंगलात मिळणार. हे लाकूड मिळवण्यासाठी देखील शिवाजी महाराजांनी एक नियमावली तयार केली आहे. काय नियमावली? झाड तोडताना ते फळझाड असता कामा नये. फळझाड नको. फळझाड का नको? तर ते मोठं व्हायलाच आधी खूप वेळ लागतो आणि त्याची फळं जी आहेत ती दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीला मिळतात. म्हणून फळझाडाला हात लावू नका. दुसरा मुद्दा असा की ज्या ठिकाणी झाडं तोडायची आहेत ती जर सरकारी जमिनीतली असतील तर तोडा, त्याला आम्ही परवानगी देऊ. आणि जर चांगल्या प्रतीचं लाकूड पाहिजे आहे आणि ते त्या खाजगी मालकीच्या एखाद्या शेतकऱ्याच्या मालकीचं आहे, तर मग तुम्ही ते लाकूड त्याच्याकडून त्या काळातल्या योग्य किमतीला विकत घ्या. मग ते तोडा आणि मग ते बोटी बांधण्यासाठी वापरा. म्हणजे शेतकऱ्याची काळजी किती घ्यायची हो, किती काळजी घ्यायची महाराजांनी. आता आज होईल का असं? अहो, असं चांगलं असं इतिहास आहे की जेव्हा भारतामध्ये रेल्वे आली आणि त्यासाठी जे फिश प्लेट्स लागायच्या, तर ब्रिटिशांनी बस्तरचं जंगलच संपवलं. बस्तरच्या जंगलामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं लाकूड मिळतं. त्यांनी कोणाला विचारलं नाही. त्या काळामध्ये जे आदिवासी त्या बस्तरच्या जंगलामध्ये होते त्यांना त्यांनी पिटाळून लावलं, जबरदस्ती केली, लाकूड घेतलं आणि त्यातनं फिश प्लेट्स तयार केल्या आणि रेल्वे तयार झाली. नंतरच्या काळामध्ये पर्यावरणाचा विचार होऊन आता सिमेंट कॉन्क्रीटच्या मजबूत अशा प्लेट्स आपण घालतो. म्हणजे सरकारच्या मनात आलं तर ते ताब्यात घेऊन टाकायचं. अहो, या देशामध्ये जो भूमी अधिग्रहण कायदा होता तो इतका भयानक होता की सरकारच्या मनामध्ये आलं की या ठिकाणी एक उद्योग करायचा आहे, तर चला हाकला त्या लोकांना तिकडनं. त्याचं पुनर्वसन नाही, त्याला कसलीही नुकसान भरपाई नाही, त्याच्या मुलाबाळांचा विचार नाही. आपल्या देशामध्ये मोठी मोठी धरणं बांधली आणि गावाच्या गावं विस्थापित केली. त्या विस्थापितांना अद्याप आपण काय दिलेलं नाही, ही आजची परिस्थिती आहे. तर शिवाजी महाराज
एखाद्या शेतकऱ्याकडनं बोट बांधण्यासाठी लाकूड मागतात आणि त्याला म्हणतात की बाबा या लाकडाची आजच्या बाजार भावानं मी या देशात या स्वराज्याचा राजा तुला किंमत देतो, मग तो आम्हाला दे. शेतकऱ्याला किती बरं वाटलं असेल, किती बरं वाटलं असेल की आपण या अशा प्रकारे महाराजांना. आणि त्यामुळे काय झालं, त्यामुळे स्वराज्यातल्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की बाबा रे हे स्वराज्य माझं आहे. म्हणजे नेहमी पानसरे काका 2 उदाहरणं द्यायचे. त्यातलं एक उदाहरण होतं ते पन्हाळगडच्या वेड्याचं. म्हणजे मी आता आणखी काही तासांनी मरणार हे माहीत असून देखील त्यांचा एक मावळा शिवाकाशी शिवाजी महाराजांचा वेश घालून खोटा शिवाजी होऊन मरणाच्या दाढे जायला तयार होतो. त्याला माहित होतं की नाही मरणार, माहित होतं. माहीत असून देखील तो म्हणतो की मी मेलो तरी चालेल पण माझा राजा जगला पाहिजे. आजच्या राज्यकर्त्यांच्या बद्दल असं काय होईल का हो? जरा विचार करून बघा. होणार नाही असं मला वाटतंय. कारण तुमची कृती, तुमचा विचार, त्याला अनुसरून तुमचं वागणं हे सामान्य माणसाला पटलं पाहिजे, त्याच्या हृदयापर्यंत तुम्ही जायला पाहिजेत, तरच हे शक्य आहे. नाहीतर हे शक्य होणार नाही. मित्रो, मला हा मुद्दा मांडायचा आहे की स्वराज्यातल्या प्रत्येकाला, वेगवेगळ्या जातीच्या लोकांना, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना, स्त्रियांना, लहान मुलांना शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आपलं आहे असं वाटलं. याचं कारण असं की त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा त्यांच्या हिताचा होता. त्या लोकांना असं नेहमी वाटलं की महाराजांनी घेतलेला हा निर्णय आमच्या हिताचा आहे, याच्यामध्ये आमचं हित आहे. शिवाजी महाराजांनी जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर कसलाही भेदभाव केल्याचं दिसत नाही. सर्वांना त्यांनी समानतेने वागवलं. वैयक्तिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये कसलाही भेदभाव त्यांनी केला नाही. आणि म्हणून सर्व धर्माचे, सर्व जातीचे, वेगवेगळ्या भाषांचे लोक त्यांच्या बाजूला उभे राहिले, स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी उभे राहिले. हा मुद्दा आपल्याला अतिशय आणि म्हणून शिवाजी महाराजांचं त्या काळातलं जे धोरण होतं, आता आर्थिक धोरण असेल, सामाजिक धोरण असेल, शेतीविषयक असेल, हे सगळं धोरण जे आहे ते शेतकऱ्यांच्या विषयीच आहे. त्याचं एकमेव कारण असं की जवळजवळ सगळ्यांचा व्यवसाय हा शेती व्यवसाय होता. एक थोडे लोक सोडले, व्यापारी सोडले, तर हा सगळ्यांचा त्यांचा व्यवसाय होता, शेती व्यवसाय होता. म्हणजे कोणतंही धोरण स्वीकारताना डोळ्यासमोर शेतकरी ठेवूनच ते करायचं, हा त्यातला महत्वाचा मुद्दा असल्यामुळे जी काही धोरणं त्यांनी आखली ती सगळी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आखली, ती राबवली. हा त्यातला खरा मुद्दा आहे. धोरण आखलं आणि ते जर फक्त कागदावरती राहिलं तर त्याचा काय उपयोग आहे? जेव्हा आपण धोरण आखतो, तयार करतो, ते सक्षमपणे राबवलं पाहिजेत आणि समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचे लाभ जातील याचाही आपण विचार केला पाहिजे. हा विचार शिवाजी महाराजांनी केला आणि म्हणून सगळा समाज हा शिवाजी महाराजांच्या बाजूने उभा राहिला असं मला वाटतं. शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगवेगळ्या अंगानं बोलता येणं शक्य आहे आणि ते प्रयोग, ते सगळं काम मान्यवर इतिहासकार करीत असतात. मी एक लहान कार्यकर्ता आहेत म्हणून माझ्यासाठी मी एक अशी चौकट घालून घेतली. त्याचं एक कारण पण असं आहे की शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणाचा आज का आपण विचार केला पाहिजे, आज त्याची प्रस्तुतता काय. इतर मुद्द्यावरती बोलता येणं शक्य होतं पण मी म्हणालो की नाही, मी शेतीच्या विषयावरती बोलतो. त्याचं कारण असं की आज शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अगदी ऐरणीवरती आलेले आहेत. नवं आर्थिक धोरण या देशामध्ये यायला आणि त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाल्यानंतर
शेतकऱ्यांची जी दैनावस्था या देशामध्ये झालेली आहे तिचं आता एक टोकाचं स्वरूप म्हणजे आज आपल्याला दिसतंय. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आपण आपले राज्यकर्ते हे किती असहिष्णुपणे बघतात. जे शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये किंवा त्याचं फळझाड कापलं जाता कामा नये किंवा त्याच्या घरातल्या एखाद्या स्त्रीकडे कोणी वाईट नजरेनं बघता कामा नये इतका त्याच्या घरापर्यंत विचार करतात. म्हणून ते आम्हाला आपले वाटले पाहिजेत, त्याचा अभिमान वाटला पाहिजेत. मग आजच्या राजकर्त्यांचं काय करायचं? 2 ऑक्टोबर 2020 साली आंदोलन सुरू झालं. पंजाबातल्या शेतकऱ्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी रेल्वे ट्रॅकवरती धरणे सत्याग्रह सुरू केला. ते ट्रॅकवरती बसून राहिले, त्यांनी गाड्या बंद केल्या. त्यांनी सांगितलं 20 सप्टेंबर 2020 साली तुम्ही सर्व लोकशाही संकेत बाजूला सारून जे 3 कृषी विषयक कायदे केले आहे ते मागे घ्या अशी विनंती महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी गांधीवादी पद्धतीनं आम्ही करतो आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. आपणाकडे कोणीही लक्ष देत नाही याची त्यांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा 26 नोव्हेंबर 2020 साली 26 नोव्हेंबर हाच दिवस का स्वीकारला? तर त्या दिवशी आपल्या देशानं घटना तयार केली. बाबासाहेब आंबेडकरने ती देशाला दिली. अंमलबजावणी 26 जानेवारीला. तो दिवस निवडला आणि पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान या सगळ्या भागातले शेतकरी सिंगू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर या ठिकाणी बसून राहिले. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही बाबा मायबाप सरकार, तुम्हाला आम्हीच निवडून दिलेलं आहे, आमच्यामुळे तुम्ही संसदेमध्ये आहात, तर तुम्ही जे काही आमच्या हिताचे म्हणून कायदे करता आहात ते आमच्या हिताचे नाहीत असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आमचं नुकसान होणार आहे असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे मुठभर लोकांचा फायदा होऊन आम्ही उद्ध्वस्त होणार असं आम्हाला वाटतंय. तर कृपा करून हे कायदे मागे घ्या. आणि हे एवढं सांगण्यासाठी आम्ही 26 नोव्हेंबर 2020 पासून या ठिकाणी बसतो. आज तागायत त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. 2 ऑक्टोबरला आंदोलन सुरू झालं. ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला. 6 महिने लक्षावधी लोक त्या ठिकाणी बसून आहेत. त्यातले 400-500 लोक उन्हामुळे, पावसामुळे, थंडीमुळे आजारी पडून मरण पावले. त्यातले अनेक लोक भुकेनं मरण पावले. त्यातल्या अनेक लोकांनी आत्महत्या केली. असं जे काही चित्र आज आपण बघतो त्या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण, शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान हे मला महत्वाचं वाटलं. मित्रो, आजही आपल्या देशामध्ये जवळजवळ 60% लोक हे थेट जोडले गेले आहेत. त्यातले काही शेतकरी हे प्रत्यक्ष जमिनीचे मालक असतील, काही भूमिहीन शेतकरी असतील, काही शेतमजूर असतील. यांचे किती म्हणजे देशातील 60% जनता जर शेतकरी असेल तर मग आपल्या देशाचं सगळं धोरण हे शेतकरी केंद्रित असायला पाहिजेत. जे महाराजांनी जसं सगळं धोरण शेतकरी केंद्रित केलं, शेतकऱ्यांच्या अगदी गवताच्या गंजीला आग देखील लागता कामा नये असा नियम केला, तर मग आजही ज्या देशामध्ये 60% जनता ही पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे त्या देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार हा अग्रक्रमानं व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि माझी नम्र तक्रार अशी आहे की तो तसा विचार होताना दिसत नाही. म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्राचा उल्लेख करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा महाराष्ट्र, हा छत्रपती शाहू महाराज यांचा महाराष्ट्र असं पण म्हणायचं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी कर्जफेड होत नाही म्हणून आत्महत्या करायच्या,
हे काय मला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, लेखकाला, पत्रकाराला अतिशय वेदना देणार आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, शिवाजी महाराजांच्या एकूणच कार्याचा विचार करताना आपण हा विचार अग्रक्रमानं करावा असं वाटतं. एक शेवटचा मुद्दा जो मला माझ्या जीवनावरती फार त्याचा परिणाम झालेला आहे असं मी म्हणतो, तो मांडतो आणि मग माझं भाषण थांबवतो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तामिळनाडूमध्ये वादळ आलं आणि त्या वादळामध्ये शेतकऱ्यांचं अपरिमित म्हणता येईल नुकसान झालं. त्याच्याकडे कोणी बघेना. त्यासाठी काही शेतकरी न्यायालयात, मद्रास हायकोर्टामध्ये संघटनांच्या मार्फत गेले. पण काही शेतकऱ्यांना असं वाटलं की का कोर्टात जायचं, आपण आपल्या मायबाप सरकारकडे जाऊ आणि तिकडे धरणे सत्याग्रह करू गांधीवादी पद्धतीनं. त्यामुळे एक हजारभर शेतकरी रेल्वेनं जंतर मंतरवरती आले आणि त्यांनी धरणे सत्याग्रह सुरू केला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. सुरुवातीला आमच्या सर्व डाव्या पक्षांच्या, डाव्या आघाडीचे लोक जाऊन त्यांना भेटायचे, तिथं त्यांना पाठिंबा द्यायचे, भाषण करायचे. आणि आमचे जे खासदार होते ते डाव्या पक्षांचे पार्लमेंटमध्ये पण सांगायचे की बाबा हे मिटवा यांचं काय ते. मित्रांनो, 100 दिवस झाले तरी त्यांच्याकडे बघायला एकही राज्यकर्ता गेला नाही. एकही राज्यकर्ता गेला नाही. मी त्याच्यावरती खूप लिखाण त्यावेळेला केलेलं आहे एक संपादक म्हणून. शेवटी त्या शेतकऱ्यांनी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि तो मार्ग अतिशय, मला वाटतं की तो प्रयोग या देशामध्ये कोणी केला नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही अतिशय शांतपणे आमचं नुकसान झालेलं आहे ते द्या असं म्हणतोय. धरणे धरून बसलोय एवढ्या सगळ्या या प्रतिकूल वातावरणामध्ये, रस्त्यावर झोपतो आम्ही रोज. तर सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं यासाठी म्हणून आम्ही स्वमूत्र प्राशन करू. बघा काय, स्वमूत्र प्राशन करू म्हणजे किती हा कुठला आंदोलनाचा मार्ग आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशी स्वमूत्र प्राशन केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या गळ्यामध्ये मानवी कवट्यांचे हार घातले होते आणि सांगितलं की आम्हाला आमची किंमत काय आहे, तर आमची या कवट्या ज्या आहेत त्या कवट्यांची किंमत आम्हाला आज लाभलेली आहे आणि आम्ही स्वमूत्र प्राशन करतो असं त्यांनी सांगितलं. आणि तरीही या देशातल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं नाही. शेवटी त्यांनी विष्ठा जाहीरपणे खाण्याचं सांगितलं आणि त्यावेळी मी तरी खूप हादरून गेलो. मला डोळ्यात पाणी आलं. त्यावेळची छायाचित्र, फ्रंटलाईन आणि सगळ्या माध्यमातून आलेली ते लिखाण, ती माणसं बघितलं तर आजही अंगावरती शहार येतात. एक बरं झालं की मद्रास हायकोर्टानं सरकारला सांगितलं की हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर मिटवा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर हे आंदोलन पुढच्या टप्प्यावरती गेलं असतं आणि जगामध्ये आमची नाचक्की होण्याची वेळ आली असती असं मला वाटतंय. तर जो देश आजही 60% शेतकऱ्यांचा आहे, त्या शेतकऱ्यांचे आज प्रश्न गंभीर झालेले आहेत. त्यांचे बी बियाणाचे प्रश्न आहेत, त्यांच्या खतांचे प्रश्न आहेत, त्यांच्या विजेचे प्रश्न आहेत, अवजारांचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व 60% शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न जेव्हा माझ्यासारखा एक कार्यकर्ता अभ्यास करायला लागतो तेव्हा सातत्यानं वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते की असा एक थोर दीपस्तंभ या महाराष्ट्रामध्ये झाला की त्याचा आजही त्याच्या उजेडामध्ये आम्हाला या समाजाकडे बघायचं आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये, त्याचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि त्याला थोडक्यात म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या उत्पादनाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला सुरक्षा मिळाली पाहिजे, त्याची प्रगती व्हायला पाहिजे, त्याला विचार करता यायला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या आणि म्हणूनच ते
खऱ्या अर्थानं एक दीपस्तंभ आहेत, खऱ्या अर्थानं ते क्रांतिकारक आहेत, खऱ्या अर्थानं ते रयतेचे राजे आहेत. म्हणून महात्मा फुल्याने त्यांच्यावरती जो पोवाडा लिहिला तो काय असा लिहिला नाही, तो म्हणजे हा रयतेचा राजा आहे, हा कुळवाडी भूषण असं त्यांनी वर्णन त्यांचं केलं. तर असा हा एक दीपस्तंभ हा खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना आणि अगदी प्रामुख्यानं आपल्या डाव्या चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा विचार, त्यांचं तत्वज्ञान आणि बोलल्याप्रमाणे वागणं ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी उभा केलेलं स्वराज्य हे आजही दीपस्तंभाप्रमाणे आहे असं मला वाटतं. मी माझ्या क्षमतेप्रमाणे माझे विचार मांडले, आपण सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतले. मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो.